7 मई को बजेगा युद्ध वाला सायरन। जम्मू काश्मीरमधील 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी स्थळावर क्षेपणास्त्र हल्ला केला। जबरदस्त खेळी एकीकडे मॉकड्रिल सांगत पाकिस्तानला गाफील ठेवत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला। ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडले। आज 7 मे रोजी भारतातील सुमारे 250 जिल्ह्यामध्ये युद्ध सज्जतेसाठी नागरिकांनी घेण्याच्या काळजीवर मॉकड्रिल घेण्याचं घोषित करण्यात आलं होतं। यामुळे पाकिस्तानचे सर्व लक्ष तिकडे वळवण्यात आले होते। भारतात मॉकड्रिल झाल्यानंतर भारत हल्ला करेल अशी पाकिस्तानच्या अपेक्षा होत्या। शत्रूला गाफील ठेवत भारताचे सैन्य दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले। पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत यामध्ये दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा समावेश होता। मुझफ्फराबाद, बाहवलपूर, मुरुद्दिके, सियालकोट येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हल्ला करण्यात आला। भारताकडून झालेल्या हल्ल्यात जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे। 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता। यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवाद्यांना जमिनीत गाडणार असल्याची घोषणा केली होती। या हल्ल्यामध्ये नागरिक किंवा लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं नाही, फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे। ऑपरेशन सिंदूर ही एक संयुक्त कारवाई होती। यामध्ये हवाई दल, लष्कराने नौदलाचा अचूक स्ट्राईक सहस्त्र प्रणालीचा वापर करण्यात आला। लष्कराच्या सार्वजनिक माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी ट्विटर हँडलवर पाकिस्तानवर हल्ला केल्याची माहिती दिली। पहाटे 1:28 64 सेकंदचा व्हिडिओ पोस्ट केलेला। प्रहार्य सनियता जया प्रतिष्ठा असे त्यावर लिहिलं होतं। हल्ला करण्यास सज्ज आणि जिंकण्यासाठी प्रशिक्षित असा त्याचा अर्थ होतो। यानंतर अकाउंटवर 1:51 दुसरी पोस्ट झळकली। ऑपरेशन सिंदूरच्या फोटोसह त्यावर न्याय झाला, जय हिंद असे लिहिण्यात आले होते। 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केवळ पुरुषांवर हल्ला करण्यात आला होता, त्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीला बाजूला करण्यात आले होते। दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारलं होतं। हिंदू पुरुषांना वेगळं करून त्यांच्या कुटुंबियासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते। या हल्ल्यात अनेक महिलांनी त्यांचे पती गमावले। यापैकी अधिक जण नवविवाहित होते। ज्या महिलांनी आपले सिंधुदुर्ग गमावले त्यांच्या स्मरणात संदेश देण्यासाठी भारताने या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले। भारतीय लष्कराच्या या कारवाईने पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारत शांततेचा पक्षधर असला तरी दहशतवाद्यांना माफ करणारा देश नाही। ब्युरो रिपोर्ट, तरुण भारत न्यूज, बेळगाव।